जगतविख्यात पार्श्वगायिका, भारताच्या गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले. लता दीदींचे जाणे हे मनाला चटका लावणारे आहे. दीदी जरी गेल्या असल्या तरी दीदी त्यांच्या स्वरांनी अजरामर केलेल्या गाण्यांमधून प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहतील. जगभरामधून प्रत्येक ठिकाणी दीदींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी अनुबंध कलामंडळातर्फे दीदींना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमावेळी काही महिलांनी दीदींची गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली, तर काही प्रतिष्ठित व्यक्तींनी दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. हा कार्यक्रम फलटणमधील उपळेकर महाराज मंदिर येथील सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये सन्माननीय श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर ताईसाहेब आणि आदरणीय सुलभा तेरणीकर ज्येष्ठ सिने समीक्षक पुणे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्मान शेख यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात अखेरचा हा तुला दंडवत या दीदींनी गायलेल्या गाण्याने झाली. हे गाणं सादर केले सौ शुभांगी बोबडे यांनी. यानंतर सौ पूनम भोसले यांनी दीदींचं ओ भुली दासता हे गाणं सादर केलं. यानंतर सौ अपर्णा भोसले यांनी दीदींचं ना कोई उमंग हे गाणं सादर केलं. तुम हमें भूल ना पाओगे हे गाणं खरंच दीदींसाठी किती सार्थ आहे ना, कारण दीदींना विसरणं अशक्यच आहे. कारण दीदी एक सुंदर चमकणारा तारा तर होत्याच, पण देवी सरस्वतीचे दुसरे रूपही होत्या. दीदींच्या चेहऱ्याकडे पाहिलं की एक विलक्षण तेज दिसतं. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य किती प्रसन्न वाटते. जावेद अख्तर यांनी म्हटले की हमारे पास एक चांद है, एक सूरज है और एक लता मंगेशकर है. ज्यांना ज्यांना दीदींचा सहवास लाभला, ज्यांची दीदींशी भेट झाली, संवाद झाला, मी म्हणेन धन्य आहेत ते लोक ज्यांना दीदी भेटल्या. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीयुत बकुळ पराडकर यांनी दीदींची भेट आणि आठवणी सांगितल्या. दीदींविषयी बोलायचं तर ते फार कठीण काम आहे. जागतिक कीर्तीच्या भारतरत्न त्यांना लाभलेलं आणि त्यांच्याविषयी श्रद्धांजली मला जरी अर्पण करायची म्हटली तरी मी सांगता येणार नाही, कारण त्यांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यांच्याविषयी जास्त आपल्याला काही सांगतो, पण मी एक निश्चित सांगेन की गेल्या 20 वर्षामध्ये त्यांचे आणि माझे जे संबंध आहेत त्याबद्दल मी संगीत क्षेत्रात तर त्यांची कारकीर्द सगळ्यांना परिचित आहे. पण मी एक सांगतो की त्यांचा जो स्वभाव होता त्यांच्याकडे तो शिकण्यासारखा होता. त्यांच्याकडे मुख्य म्हणजे संयम, सौजन्य, माणुसकी, कुटुंब, कौटुंबिकता, फॅमिली कशी सांभाळायची एक गुण त्यांच्याकडे होते की जे समाजाला फारसे परिचित नव्हते. पण बरेच वेळा मी त्यांच्या जवळ असल्यामुळे मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की माणूस म्हणून जर जगायचं असेल तर कसं आणि आपला व्यवसाय कसा करायचा. आपण जर व्यवसाय करत असतो त्याच्यामध्ये एक निष्ठता पाहिजे. प्राचार्य रवींद्र येवले सर यांनी दीदींविषयी खूप सुंदर असे विचार सांगितले आणि त्यांच्या आठवणीही सांगितल्या. कारण त्या ठिकाणी मध्यभागी कार्यक्रम असतो आणि चोहोबाजूला प्रेक्षक बसलेले असतात आणि जागतिक स्तरावरच्याच कलाकारांना त्या ठिकाणी संधी
संधी मिळत असते. आणि तो हॉल कधीही आजपर्यंत भरलेला नव्हता. पण त्या ठिकाणी लता दिदींची गाणी त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम ठरला गेला. पहिल्यांदा वाटत होतं की कदाचित एक सुद्धा कार्यक्रम नीट होतोय का नाही कुणाच ठाऊक. परंतु लता दिदी त्या ठिकाणी मराठी सुद्धा गाणं म्हणणार होत्या. मेहंदीच्या पानावर हे गाणं तिथे त्यावेळेला त्यांनी म्हणलेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलग 3 दिवस हा कार्यक्रम हाऊसफुल चालला होता. आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा तिकीट मिळालं नाही म्हणून माणसं परत गेली. आणि ए मेरे वतन के लोगो या गाण्याने शेवट केल्यानंतर खूप जणांनी सांगितलं की तिथं पाकिस्तानी प्रेक्षक सुद्धा येणार आहेत. पण त्या प्रेक्षकांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. ह्याचं कारण एकच की हा लता दिदींचा स्वर्गीय स्वर आहे. आणि म्हणून त्या काल स्वर्गवासी झाल्या. पण आपण चुकलो खरं तर. त्या जात असताना आपण जर त्यांच्या मागोमाग गेलो असतो तर आपल्याला कदाचित स्वर्गात जायला मिळालं असतं. कारण स्वर्गात आतापर्यंत ज्यांनी त्यांच्यासाठी खूप परिश्रम घेतले असे अनेक कलाकार स्वर्गाच्या दारावर उभे राहिले होते की आज आपली धाकटी बहीण येणार आहे. आणि प्रत्यक्ष सरस्वती सुद्धा त्या ठिकाणी उभी राहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की अरे प्रत्यक्ष सरस्वती सुद्धा येते. त्यावेळेला सरस्वती म्हणाली की स्वर देऊन सुद्धा माणुसकी पाळलेला हा एकमेव माझी बहीण आहे. म्हणून मला या ठिकाणी यावं लागले. मित्रांनो, अशा आदर्श लता दिदींचं काल निधन झालं. ते आपल्यातनं निघून गेल्या. खरं तर त्यांची स्वर्गात जास्त गरज होती. खूप वेळेला त्यांना बोलवलं असणार आहे. त्यांच्या आयुष्याच्या प्रसंगामध्ये त्यांना खूप वेळेला अशा पद्धतीनं तोंड द्यावं लागलं होतं. पण आपल्या जगातल्याच लोकांना त्यांची इतकी गरज होती की त्यांच्या ओढापोटी त्यांना वरती जाणं शक्य झालं नाही. म्हणून त्यांना 93 वर्षाचं आयुष्य मिळालं असं म्हटलं तर फारसं वावरणार नाही. श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनीही दिदींविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तिला आपण मुकलो अशा कालपासून भावना माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत. लहानपण हे सगळं त्यांच्या गाण्यापासूनच कळत गेलं. जसं आपण त्यांची गाणी ऐकत आलो, मराठी भावगीतं असतील, काय कुठल्याही प्रकारची घ्या ती लता दिदींच्या आवाजात आपण ते ऐकलेलं आहे. आणि जसं मोठं वय होत गेलं तसं त्या काळात मदन मोहन यांचं माझ्यापेक्षा सुरुवाती सांगते की अदालत सिनेमा जेव्हा मी पाहिला त्यावेळेला वेगळंच स्वरूप असं त्यांचं डोळ्यासमोर आलं. ज्येष्ठ सिने समीक्षक सुलभाताई तेरणीकर यांनी दिदींच्या आठवणी सांगितल्या. श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, ज्यांना माझा मुलगा मावशी म्हणतो, त्या माझ्या थोर भगिनी उस्मान शेख, सोनवणे साहेब आणि निंबाळकर साहेब. त्याच्यानंतर माझी शाळेतली प्रिय मैत्रीण प्रतिभा गोगले, डॉक्टर जोशींची आई, आणि लताबाईंना अतिशय प्रिय असलेल्या शिवरायांची सोयरीक असलेलं थोर घराणं, त्यांचा हा परिसर. इथे आज मला लता दिदींच्या बद्दल बोलण्याची संधी आली. अर्थात प्रसंग दुःखद आहे, पण एरवीसुद्धा मला लताबाईंच्या बद्दल किती बोलू किती नको असं होतं. पण आपल्याला निश्चित मर्यादा आहे. प्रसंगही मोठा अवघड आहे. आता बकुल पराडकरांनी दिदींच्या अकृत्रिम वागण्याबद्दल सांगितलं. तसं मी एक मुलाखतकार म्हणून गेले होते. त्यांच्या संगीतकारांच्या आठवणी विचारायला, त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांच्या आठवणी विचारायला, असं एक 5-7 वेळा गेलेले आहे. पण आता आपण गंधारचा उल्लेख केला तर त्याच्यात आम्ही विचारलं की हा गंधार आहे काय. त्या म्हणाल्या की अहो गंधार नावाचं काही लॉकेट नसतं. तो जो स्वर असतात तर त्याच्यातला जो गंधार असतो तो ज्या गायकाचा अचूक लागतो असं त्यांचे वडील म्हणाले. त्यांच्या पायाशी लक्ष्मी लोळण घेणे. तर हे तर होतच त्यांचं. पण वडील विपन्नावस्थेत गेले. त्यावेळेला तिला मोठ्या मुलीला बोलवलं जवळ
म्हणाले की मी तुमच्यासाठी काही ठेवलेलं नाही आहे, फक्त हा तानपुरा आहे. पण हा तानपुरा नाही, साधू पुरुष आहे, त्याची सेवा करा. आणि जे आपण आता म्हणाला की गंधार आहे, पण तो गंधार हा सांभाळायचा असतो, त्याच्यासाठी रियाज करायचा असतो. तर लताबाईंच्या बाबांनी एक चिजेची वही, म्हणजे जे शास्त्रीय संगीतामध्ये करतात, ती तिच्या हातात ठेवली. हे घे, आणि हा साधू पुरुष. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून दीदींना श्रद्धांजली वाहिली. पसायदान झाले आणि नंतर सर्वांनी दीदींच्या फोटोला फुले वाहून नमस्कार केला आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. लता दीदींविषयी पु ल देशपांडे म्हणतात, मला जर कोणी विचारले की आकाशात देव आहे का, तर मी एकच सांगेन, मला ते माहीत नाही. मला फक्त एकच माहिती आहे की हां, आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र कुठेही, कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जातच असतो. पुलंनी केलेल्या या वक्तव्याप्रमाणे दीदींचा स्वर हा आपल्यात कायमच राहील. दीदींना आपण सरस्वती मानतो. या देवी सरस्वतीने लता नावाचा देह सोडून स्वर्गारोहण केले. आपण सर्व या लतारूपी सरस्वतीला पुन्हा एकदा वंदन करूया आणि दीदींना श्रद्धांजली वाहूया.